गावकरी मित्रबंधू आणि भगिनींनो, मी आपला खारदांडा कोळीवाडा आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रकटलो आहे. मी एकेकाळी खूप सुंदर, सुशील व सक्षम होतो. म्हणाल तर एक पर्यटन स्थळ, जशी नारळाची झाडे किनाऱ्याला शोभणारी, जशा अंगावर झेपावणाऱ्या समुद्राच्या फेसाळ लाटा, झुळझुळ वाहणारा वारा अन त्याच्या सोबती समुद्रात नाचणाऱ्या नौका, चांदीवाणी दिसणाऱ्या मासळीच्या रासा, भातावानी पथरवलेला जवळ्यांचा खला, समुद्रात उभा शिपाई होडींचा रक्षण करता वराशी सारखा, दुरूनच आशीर्वादाचा भाव जागे मडकिल्ल्यावरून महादेवाचा. सोमाकाका प्रतिरूप घेऊन रक्षणार्थी वसे किनाऱ्याला, पाटीलपाड्याचा अंगूर बाबा त्याच्या संगतीला, हरबा माऊली उभी किनाऱ्याला धावे कोळ्यांच्या हाकेला. असा होतो मी आपला खारदांडा. महाद्वारात उभा श्री दांडेश्वर ठिकाण जणू तीर्थस्थानच. माऊलीची माया जशी पाठीशी उभी आई, सातई माऊलीच्या दर्शनाने मन शांत होई. चेरे देवाचे लक्ष भारी, श्री रामाची महिमा न्यारी. मैदानात बसला बजरंग बली, ठिकाण त्याचे डोंगरावरी. मरू आईचा उत्सव साजरा करीती, मान तिला कोंबड्या बकऱ्यांचा देती. मिरवणुकीत घोड्यावर स्वार नवरा पहावा, श्री खंडोबाचा भाव दिसावा. वर्मईची लीला न्यारी, जशी दिसे महालक्ष्मी भारी. सुख समाधान नांदे, कुठे नाही भेद पक्षपाताचा. सुख दुःखात एकत्र नांदती, समाजाचा आदर्श जाणावा. असा होतो मी आपला खारदांडा. दहीहंडी सणात चढा ओढ अपेक्षांची, मगच मजा येई खरी दहीहंडी फोडण्याची. व्हॉलीबॉलच्या स्पर्धा चालू झाल्या की आठवण होई श्रीकृष्ण जन्माष्टमीची. क्रिकेट स्पर्धा रंगती, इमान बाळगती मातीशी. त्यावेळी नव्हता पैसा आणि कॉम्प्रो, स्पर्धा होती फक्त ट्रॉफीशी. सण होता मोठा होळीचा, इतिहास त्याला लाट चोरीचा. नवसाला पावणाऱ्या माऊलीचा, सहभाग साऱ्या खारदांडाचा. असा होतो मी आपला खारदांडा. पण बदलत्या काळानुसार व बदलत्या गरजानुसार लोकांनी माझ्यात बदल घडवला. माझ्यावर अफाट प्रेम करणारा कोळी समाज कमी पडत गेला. गावातले काही समाजकंटक माझ्या कोळी समाजाच्या हक्काचा माझा अंश लुबाडून विकू लागला. तसेच माझ्या माथ्यावर असणाऱ्या मावर सुकवण्याच्या जागेवर काही समाजकंटक व पैसेवाल्या बिल्डरांची वाईट नजर पडत राहिली. काल परवा खारदांडा कोळीवाडा म्हणून माझी ओळख होती, परंतु लोक आता मला झोपडपट्टी म्हणू लागले. वाईट इतकंच वाटतं की माझ्यावर अफाट प्रेम करणारा कोळी समाज आज शांत का? परवाच्या बातमीने तर अक्षरशः माझी झोप उडाली. म्हणे सरकारने विकास आराखडा व सागरी महामार्गाची योजना आखली आहे. मी वेडापिसा झालो. काही बांधवांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर मिळेना. काही दिवसांनी गल्लोगल्लीत फलक लावण्यात आले. तेव्हा कळले की एक स्मशानभूमी ते श्री हरबा माऊली मंदिर मार्गे गजदर बांध पर्यंत जोड रस्ता येणार आहे. 2. माझ्या मध्यभागी असलेला मार्ग म्हणजे गोपाळ बुवा मार्ग ते राम मंदिर मार्ग यांचे रुंदीकरण होणार आहे. 3. माझ्या मध्यभागी असलेल्या श्री दत्त मंदिर ते दांडपाडा असा जोड रस्ता येणार आहे. 4. 8 पदरी सागरी महामार्गाच्या भुयारी मार्गाचे मुख्य द्वार माझ्या माथ्यावरच आहे. हे सर्व वाचून मी थक्क झालो. इतका अत्याचार सहन करायचा तरी कसा? थोडा वेळ विचार केला. माझं दुःख व स्वार्थ बाजूला ठेवून मला इथल्या कोळी बांधवांच्या भविष्याची चिंता वाटू लागली. माझ्यावर अवलंबून असणाऱ्या नाकरांचं काय होणार? माझ्या कोळी समाजाचं काय होणार? माझे व कोळी समाजाचे अस्तित्व धोक्यात आहे हे नक्की. दुःखाची बाब इतकीच की ज्या समाजाने आपल्याला इतकं भरभरून प्रेम दिलं, त्या समाजाला आपण काय दिलं? आज मी खारदांडा कोळीवाडा व हा समाज इतक्या वाईट परिस्थितीत उभा असताना
हातावर मोजण्या इतक्या संस्था व शेकडो बांधवां वगळता कोणीही हरकत किंवा विरोध नोंदविला नाही. आज गावात सुशिक्षित व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. असे असून सुद्धा आपण वाईट परिस्थितीत आहोत ही लाजिरवाणी बाब आहे. आता तरी जागे व्हा, एकजूट व्हा, माझे व या समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवा ही तुम्हाला कळकळीची विनंती. धन्यवाद.